मित्रांनो, आपली आजची स्टोरी पुणेमधून आहे, जिथे संशयामुळे पितारामने अरुणचा गुप्तांग कापून त्याचा खून केल्याची घटना घडली. अरुण हिरामन सूर्यवंशी, वय 54, हे मूळचे गणेशपूर, जिल्हा बिदर, कर्नाटक येथील रहिवासी. ते कामाधंद्यासाठी मोरे नर्सरी, शेवाळवाडी बस स्टॉप शेजारी मांजरी बुद्रुक पुणे येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, थोरला मुलगा लक्ष्मण व आशिष असे एकत्रित होते. नर्सरीचे मालक संतोष मोरे यांनी या नर्सरीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी राहण्यासाठी खोल्याही बांधल्या होत्या. अरुण व रसिकाताई हे दोघेही नर्सरीमधील सर्व कामे चांगल्या पद्धतीने पाहत होते. त्यांचा थोरला मुलगा लक्ष्मण हा शिकला असल्याने तो पुण्यामध्ये MG रोडवरील बुधानी वेफर्समध्ये ऑपरेटर म्हणून काम करत होता. यात मिळणाऱ्या पैशातून तो आपल्या कुटुंबाला खर्चाला हातभार लावत होता. तर लहान मुलगा आशिष हा मांजरी फार्म जवळील जिल्हा परिषद शाळेमधील 6वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सगळे काही सुरळीत चालू होते. साधारण 3-4 महिन्यापूर्वी या नर्सरीमध्ये काम करण्यासाठी पिताराम बालीकिशन केवट, वय 22, हा मूळचा मध्य प्रदेशमधील जिल्हा शेपरीमधील होता. तो त्याच्या आईची चुलत बहीण बिस्मा हिराभान मांजी, वय 36, हिला घेऊन पळून आला होता. कोणाच्या तरी ओळखीने तो संतोष मोरे यांच्या नर्सरीमध्ये कामाला लागला. तो आणि बिस्मा दोघे नवरा बायकोसारखे तिथे राहत होते. मोरे नर्सरीचे मालक संतोष मोरे व सुपरवायझर माधुरी यांनी पिताराम आणि बिस्मा यांना अरुण राहत असलेल्या पत्र्याच्या शेडवरची रूम दिली. शेजारी राहायला असल्याने व एकाच ठिकाणी काम करत असल्याने अरुणची पत्नी रसिकाताई आणि बिस्मा या महिला एकमेकांशी गप्पा मारत असायच्या. कधीकधी बिस्मा ही अरुणसोबत गप्पा मारायची. मात्र पितारामला या गोष्टीचा खूप राग येत असे. तो संध्याकाळी दारू पिऊन घरी आला की बिस्माला शिवीगाळ करत तिच्यावर संशय घ्यायचा. तसेच इतरही लोक बिस्मासोबत बोलले की पितारामला भयंकर राग यायचा. नंतर तो दारू पिऊन यायचा व तिला मारहाण करायचा. तिला त्याच्याबरोबर कोणीच बोललेलं आवडत नसायचं. पण बिस्माला वाटायचे, मी माझा नवरा मुले सोडून याच्यासोबत आले, याच्याबरोबर आपण एवढे प्रामाणिक वागू नये, हा आपल्याशी असा वागतोय. ती याचा विचार करत बसायची. कधीतरी अरुणसोबत बोललं की तो तिच्यावर जास्तच चिडायचा. मग घरी आल्यावर तिला बोलायचा, तू अरुणसोबत का बोलत असते आणि तुझे आणि अरुणचे काही लफडे तर नाही ना, असं विचारायचा. याच कारणातून तो तिच्याशी वाद घालायचा. असेच दिवसामागून दिवस जात होते. पिताराम हा बिस्मावर संशय घेऊ लागला होता. त्याला वाटायचे अरुणचे बिस्माबरोबर प्रेमसंबंध सुरू आहेत. त्यामुळे तो बिस्माला कोणाशी बोलून देत नव्हता. माधुरीने बिस्माला दुसरीकडे काम करण्यास लावले तरी तो तिला ओरडायचा. त्याला असेही वाटू लागले माधुरी ही अरुण व बिस्माला प्रेमात मदत करते. याच कारणावरून त्याचे व अरुणचे पटेनासे झाले होते. संशयाने पितारामच्या मनात घर केले होते. नंतर त्याला कुविचार येऊ लागले व अरुणचा कायमचा बंदोबस्त करायचा असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. त्याने अरुणला दारू पाजून ठार मारायचे ठरवले. त्याप्रमाणे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याने घरामधील भाजी कापण्याचा चाकू सोबत घेतला. त्यानंतर तो अरुणकडे गेला आणि अरुणला बोलला, चला आपण दारू पिऊन येऊ. काहीच ध्यानीमनी नसणारा अरुण त्याच्यासोबत घरातून बाहेर पडला. रोड लगत असलेल्या दारू बुत्त्यावर त्याने दारू घेतली व सरळ भंडळकर नगरमधून मोरे नर्सरीच्या पाठीमागील बाजूस येऊन बसले. पितारामने अरुणला भरपूर दारू पाजली. पिल्यानंतर मात्र तो त्याच्याशी वाद घालू लागला आणि बोलला, माझ्या बिस्मासोबत तू अनैतिक संबंध ठेवतो. त्यावर अरुण बोलला,
अरे माझे कसले संबंध? मी मुलाबाळावाला माणूस आहे. यावर पिताराम चिडला व अरुणला मारहाण करू लागला. त्याने अरुणच्या तोंडावर व डोक्यावर, छातीवर जोराजोरात बुक्क्या मारल्या. तसेच शेजारी पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने त्याच्या डोक्यात जोराजोरात वार केले. त्या माराने अरुण खाली पडला. त्याची हालचाल बंद झाल्यावर पितारामने आपल्या सोबत आणलेल्या चाकूने त्याच्या अंगावरील कपडे फाडून काढले. त्यानंतर अरुणचे गुप्तांग कापून फेकून दिले. त्याच्या गुप्तांगावर तो चाकूने त्या ठिकाणी वार करत असताना त्याच्या अंगावर रक्त उडाल्यामुळे तो तेथून घाईघाईने घरी आला. अंगावरील रक्ताचे डाग बघून भीष्माने विचारले, काय झाले? त्यावर त्याने सांगितले, मी अरुणचा खून केला आहे. हे ऐकून ती घाबरली होती. तू जर कोणाला काही सांगितले तर इथले लोक मला जिवंत सोडणार नाहीत, अशी भीती त्याने भीष्माला घातली. ती गप्प बसली. त्या दोघांनी सामान पॅक केले. नर्सरीच्या पाठीमागील रस्त्यावर आले आणि टमटमने पुणे स्टेशनला गेले. तेथून विना तिकीट रेल्वेने दिल्ली येथे गेले. जाताना रेल्वेतून त्याने रक्त लागलेले कपडे नदीत टाकले. इकडे अरुणच्या घरचे काळजीत पडले होते. रात्र होऊन गेली तरी अरुण घरी आला नव्हता. त्याची पत्नी रसिकाताई व मुलाने शोध घेत मित्रमंडळी व नातेवाईकांना फोन करून विचारपूस केली, पण कुठेच नसल्याची बातमी येत होती. तेव्हा रसिकाताई यांनी दिनांक 16 तारखेला हडपसर पोलीस स्टेशन अंकित असलेल्या मांजरी पोलीस चौकीमध्ये अरुण हरवल्याची फिर्याद दिली. त्या मिसिंगचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांच्याकडे दिला. दरम्यान 17 तारखेला दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान मुलगा लक्ष्मण व त्याचा काका नर्सरीच्या मागील सरकारी पडीक 25 एकर शेतात शोध घेत होते. तेव्हा उंच गवतात अरुण जखमी अवस्थेत पडलेले दिसले. तसेच गुप्तांगाच्या बाजूला खोलवर जखमा झालेल्या दिसल्या. त्यानंतर तात्काळ ही बातमी हडपसर पोलीस स्टेशनला फोनद्वारे देण्यात आली. हडपसर पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळ, गुन्हे विभागाचे निरीक्षक विश्वास डगळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह PM साठी ससूनमध्ये पाठवण्यात आला. गुप्तांग कापल्याने काहीतरी अनैतिक प्रकार आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला. तपास केला तेव्हा अरुण पितारामसोबत गेला होता. पितारामचा तपास घेत पोलीस तो राहत असलेल्या खोलीत आले. तेव्हा पिताराम व भीष्मा यांनी पलायन केल्याचे समोर आले. पिताराम हा मूळचा मध्य प्रदेशचा असल्याने त्याच्या शोधासाठी तपास पथक तयार करण्यात आले. तसेच पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे पितारामला दिल्लीत असल्याचे शोधून काढले. त्याच्या मागावर जात पुणे पोलिसांनी अत्यंत चपळपणे त्याला दिल्लीत जाऊन अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने संशयापोटी आपण अरुणचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याच्यावर अरुण सूर्यवंशी यांच्या खून प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत. धन्यवाद. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून पुणे पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांना मानाचा सलाम. जय हिंद.